आता आपल्यासोबत राजश्री शाहू शिक्षण सेवा आघाडीचे उमेदवार कानगाव गावचे सुपुत्र दिगंबर मारुतराव मेडसिंगे आपल्यासोबत आहेत। त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतो। तुम्ही एकंदरीत येणाऱ्या निवडणुकीला कोणत्या मुद्द्यावर सामोरे जात आहात? सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे ज्या पद्धतीनं आज कॉलेज चालू आहे त्या ठिकाणी शैक्षणिक सुधारणा ज्या आहेत त्या पूर्णपणे कमकुवत आहेत किंवा पूर्ण नाहीत आणि त्या आपणाला पूर्ण करायच्या ह्या ध्येयानं आम्ही चाललो आहे। त्यामधला सर्वात मोठा केंद्रबिंदू म्हणजे आमचा विद्यार्थी आहे आणि ज्या पूर्वजांनी आम्हाला ही फार मोठी म्हणजे संस्था दिली आहे, ह्या संस्थेमध्ये राजकारण न आणता ह्या ठिकाणी एक आमच्या येणाऱ्या पिढीच्या मुलांना म्हणा चांगलं शिक्षण द्यायचं काम करायचं आहे। मला एवढं सांगायचं आहे, माझं शिक्षण एक इंजिनिअरिंग कॉलेजमधून झाले। मी 4 कारखान्याची कॉलेजेस बघितलेले आहेत। तर मला सांगायचं आवर्जून आहे की राजाराम बापूंचं कॉलेज असू दे किंवा वारणेचं कॉलेज असू दे किंवा बुधगावचं कॉलेज असू दे, त्या ठिकाणी इंजिनिअरिंग आहे, बरेच ठिकाणी मेडिकल कॉलेज आहेत, बरेच ठिकाणी इतर कोर्सेस आहेत जेणेकरून त्या ठिकाणी रोजगार निर्माण होण्याच्या संध्या फार कमी वेळामध्ये लगेच होतात उत्पन्न। आणि अशी सोय आपल्याही कारखान्याच्या माध्यमातून आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमातून घडावी एवढी आमची प्रामाणिक इच्छा आहे। याचबरोबर मला आवर्जून सांगावंसं वाटते की ही जी आमची संस्था आहे ह्या संस्थेच्या इमारती बघितल्या तर एवढ्या मोठ्या आहेत आणि सुसज्ज आहेत। आज त्या ठिकाणी डागडुगीची 100% जरूरत आहे। खरं त्या जर व्यवस्थित वापरात घेतल्या तर त्या ठिकाणी बरेचसेच आम्ही म्हणजे ज्या ठिकाणी इमारतीची गरज आहे ह्या इमारती त्या कोर्सेससाठी वापरून आपण इतर फॅकल्टीसाठी 100% त्याचा उपयोग करू शकतोय आणि आमच्या ह्या भागातील तरुणांना एक चांगली संधी उपलब्ध करून देऊ शकते। UPSC असू दे, MPSC असू दे, ह्यासाठी लागणारे मार्गदर्शन केंद्र असू दे, इतर आता बरेच ठिकाणी अकॅडमी चालू होत्यात, ह्या ठिकाणी आपण 100% इतर अकॅडमी चालू करू शकतो। ह्यासाठी फक्त आणि फक्त गरज आहे ती वेळेची आणि त्या ठिकाणी लक्ष देण्याची। इथं फक्त एकच चालू आहे आजपर्यंत आम्ही बघत आलो आहे। मला वाईट वाटतं हे सांगायला की ज्यावेळी ह्या इलेक्शन लागल्या काही घडलं त्यामधून फक्त आणि फक्त त्या कोर्ट कचेऱ्या ह्याच्याशिवाय काही उत्पन्न झालेलं नाही। आम्हाला ह्याच्यापासून विपरीत राहून कुठंतरी शैक्षणिक दर्जा सुधारायचा आहे आणि हाच आमचा म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षण हे दोनच आमचे केंद्रबिंदू राहतील। इतर राजकारण असू दे बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टीला बाजूला जातील। फक्त आणि फक्त शिक्षण आणि विद्यार्थी ह्या दोनच गोष्टीवरती फोकस केलं जाईल आणि कशा सुविधा जास्तीत जास्त UGC मार्फत दिल्लीहून जास्तीत जास्त फंड्स आणून ह्या आमच्या पंचकृषीला कशा देता येतील ह्याच्यासाठीच आम्ही प्रयत्नशील राहू। आणि ह्या ठिकाणी मला एवढंच आवर्जून सांगायचं आहे की आज बरेच म्हणजे राजकर्ते म्हणजे आमचे राहुल भैया असू देत, राजेश दादा असू देत, माजी आमदार संपतबापू पवार असू देत, EY साहेब असू देत, अरुण डोंगळे साहेब असू देत, त्याचबरोबर आमचे राजू शेट्टी साहेब असू देत आणि इतर कोणी विरोधातले असले तरी ह्या सर्वांनीच फक्त आणि फक्त शैक्षणिक आणि विद्यार्थ्याच्या चांगल्या ह्याच्यासाठीच मार्गदर्शन द्यावं एवढीच आम्ही अपेक्षा बाळगतो आहे। आणि 100% आम्ही जर निवडून या ठिकाणी आलो तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथली सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही एवढी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो, एवढंच सांगतो। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।